आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। तासगाववर संजय काकांचे वर्चस्व, नगराध्यक्षपदी संजय काका समर्थक विजया बाबासाहेब पाटील विजयी। तासगाव येथून आमचे वार्ताहर अतुल काळे कळवतात की तासगाव माजी खासदार संजय काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी विकास आघाडीकडे तासगावचे नगराध्यक्षपद मिळाले असून पराभवाने खचणारा हा संजय पाटील नव्हे या वाक्याला सार्थ ठरणारा निकाल रविवारी प्रत्यक्षात उतरला। तासगाव नगर परिषद निवडणूक ही अस्तित्वाची आणि प्रतिष्ठेची ठरली होती। नगर परिषदेवर सत्ता कोणाची येणार, नगराध्यक्ष कोण होणार याकडे तासगाव शहरासह अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले होते। नगराध्यक्षपदी स्वाभिमानी विकास आघाडीचा उमेदवार निवडून आल्याने संजय काका पाटील गटात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे। नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी चौरंगी वाटत असणारी निवडणूक निकालानंतर दुरंगीत झाल्याचे स्पष्ट झाले। काका गटातील उमेदवार हाच शहरातील सत्तेस पात्र असल्याचा कौल तासगावकर जनतेने दिला। स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवार सौ विजया बाबासाहेब पाटील यांचा विजय झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जाहीर करताच संजय काकांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष सुरू केला। गुलालाची उधळण, फटाक्यांच्या आतिषबाजीला सुरुवात झाली। संजय काका आणि प्रभाकर बाबा पाटील यांना कार्यकर्त्यांनी उचलून घेत काका द बॉसच्या घोषणा दिल्या। लोकसभा आणि विधानसभेच्या पराभवानंतर तासगाव नगर परिषदेवर मिळालेली सत्ता संजय काकांच्या नेतृत्व मान्यतेला भक्कमता देणारी ठरली आहे। संजय काकांच्या राजकीय कारकिर्दीला पुनर्गवसनी घालणारा ऐतिहासिक निकाल ठरत तासगाव पालिकेची सत्ता संजय काकांच्या गटाकडे नागरिकांनी सोपवली आहे। स्वाभिमानी विकास आघाडीच्या सौ विजया बाबासाहेब पाटील यांना 9,541 मते मिळाली। प्रतिस्पर्ध्यांपेक्षा 99 मते अधिक घेत नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर आपले नाव कोरले असून शहरात काकांचा गुलाल, काकांचा आवाज घुमला गेला।